आज मी तुम्हाला मुगाचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे रात्री भिजत घातले होते मूग, एक वाडगभर आहेत आणि सकाळी स्वच्छ धुवून घेतलेले। भिजत घातल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून घेतले तर मग भिजत घातले होते। अशा पद्धतीचे मूग आहे, त्याचं मोड आणून सुद्धा मी कालवून दाखवलेले। अशा मुगाचे सुद्धा मी कालवून दाखवलेले आहे। कुकरमध्ये मी काढून घेते, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 ग्लास पाणी टाकायचे। कुकरला फक्त मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे। नाही घेतल्या तरी पण चालते, डायरेक्ट बनवलं तरी चालेल, पण मी याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण बनवून घेऊया। कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी अर्धे पळी तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता टाकायचा, 1 मिडियम आकाराचा कांदा भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर, असं हे मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल, कुटून घेतलं की नाही की त्याची चव छान येते। आता हे मी परतून घेते, मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मिडियम आकाराचं टोमॅटो, हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। मूग शिजवताना पण तुम्ही थोडीशी हळद वापरू शकता, यात न टाकता त्यात जरी वापरले तरी चालेल। छोटा 1 चमचा टाकले जिरे धने पावडर, हलवत राहायचं। 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकलं हे पण लक्षात ठेवायचं। ते परतून घेते, मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। 2 चमचे टाकणार आहे छोट्या आकाराचं शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा जरी टाकलं तरी चालेल आणि ह्या रेसिपीला शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी पण चालेल। ह्याला पण मी परतून घेते। गॅस थोडा बारीक केलेला आहे मी। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीत शिजलेलं, एकदम गाळ नाही शिजलेलं, हे असं शिजलेलं आहे आणि 2 शिट्ट्या करायच्या, ओतून घेऊया। न शिजवता सुमेत ह्याच्यात डायरेक्ट टाकलं की नाही आणि पाणी टाकून जरी शिजवलं तरी शिजतं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही। कधी पण मुगाचं ना लगेच शिजलं जातं, पण असं पण करून बघा। मुगाचं मेदगं वगैरे खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। चांगलं मिक्स करून घेते आपण, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी होते। आता तुम्हाला लपथबं पाहिजे तर एवढं जरी ठेवलं तरी पण चालू शकतं आणि कालवून करायचे ना आपल्याला, तर ह्याच्यामध्ये बघा पाणी कोमट घातलं होतं, मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्हाला पहिलं मी दाखवते अशा पद्धतीने। गॅस केलेला आहे परत मी मिडियम। आता ह्याला काय करते, 5 ते 7 मिनिट मी उकळून घेते। चांगलं उकळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये परत कोथिंबीर टाकणार आहे। पहिली कोथिंबीर मी कुटून घेतली होती खलबत्त्यामध्ये, त्या सगळ्या साहित्याबरोबर। खूप छान बघा, अशा पद्धतीतनं खूप छान होतं आणि झटपट होतं। कुकरला लावलं की नाही की पटकरून होतं। डायरेक्ट जरी शिजवलं की नाही तर 15 ते 20 मिनटं लागतात शिजायला मिडियम गॅसवर। असं केलं की नाही तर असं बी झटपट होतं एकदम। जर घाई असेल तर तुम्ही अशा पद्धतीत करून बघा एकदा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।